म्हाडा वन महोत्सव 2025 अंतर्गत देवपुरात सर्वे नंबर 46 येथे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते 10,000 वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न। याबाबत अधिकृत असे की आज दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता धुळे शहरातील देवपूर परिसरातील केंद्रीय विद्यालय शेजारी सर्वे क्रमांक 46 देवपूर या ठिकाणी भव्य 10,000 वृक्षारोपण कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। यावेळेस कार्यक्रमाप्रसंगी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला। यावेळेस धुळे शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल, नाशिक गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ मुख्य अधिकारी शिवकुमार आवडकंटे, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ सभापती रंजन ठाकरे तसेच धुळे जिल्हा भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपडकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने, मुन्ना वाडिले, युवराज बोरसे, अमोल सूर्यवंशी, अमोल मराठे, इंजिनियर मोहित देसले, भैया महादेव परदेशी, बिकरप्पा वराडे, विजय नाना पाचपूरकर, गोरख पाटील, अजय अग्रवाल, संजय बोरसे, विक्की भैया परदेशी, अप्पा गवडी, पंकज दात्रक, पंकज कदम, महिला नेत्या जयश्री अहिरराव, वंदनाताई भामरे, देवी परदेशी, भारतीताई माडी, नंदू सोनार, मुन्ना वाडिले, कल्पेश थोरात आदी सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर 10,000 वृक्ष या ठिकाणी या सर्वे नंबर 46 येथील परिसरात लावण्यात येणार असून त्याचा वृक्षारोपण आज पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले। तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळेस याच भागातील उंच टेकडीवर महादेवाची मोठी मूर्ती बसविण्यात येणार असल्याचे या ठिकाणी आमदार धुळे शहर अनुप भैया अग्रवाल यांनी सांगितले। भाऊ, काही दिवसापूर्वी आवळकंटे साहेब यांची माझी धुळ्यात भेट झाली। आवळकंटे साहेब हे धुळ्याचे रहिवासी आहेत, सुपुत्र आहेत। यांचा आजही धुळे शहरात घर आहे। हे धुळ्यात प्राण सुद्धा होते आणि शिवतीर्थाच्या बाजूला एक अनधिकृत कार्यालय झालेलं होतं लोकसंग्राम पक्षाचं, ते सुद्धा ह्यांनीच तोडलेलं आहे। तर आवळकंटे साहेबांची माझी भेट झाली। ती भेट झाली